नमस्कार, मी वैशाली. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून हवामानात वेगाने बदल होत आहेत. आज 7 मे रोजी सकाळी 9:30 वाजेपर्यंतच्या स्थितीनुसार अरबी समुद्रातील केरळ किनारपट्टी आणि लक्षद्वीपच्या भागांत चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच केरळ आणि कर्नाटकपासून ते मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून मराठवाडा, विदर्भ आणि थेट मध्य प्रदेशपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे. उत्तर भारतातही अशाच प्रकारची प्रणाली सक्रिय असल्याने पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले आहे. सध्याच्या सॅटेलाइट स्थितीनुसार आज सकाळी यवतमाळच्या दक्षिण भागात आणि तेलंगणातील आदिलाबाद परिसरात पावसाचे ढग पाहायला मिळाले आहेत. त्यासोबतच रत्नागिरी आणि साताऱ्याच्या काही भागांत दाट ढगाळ वातावरण असून परभणी, हिंगोली आणि वाशिममध्येही ढगांची उपस्थिती दिसत आहे. येत्या 24 तासांतील पावसाचा अंदाज पाहिला तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या काही भागांत पावसाचे सावट आहे. याशिवाय पुणे, अहिल्यानगर आणि नाशिकच्या पश्चिमेकडील भागासह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर पावसाची हजेरी लागेल. जरी हा पाऊस सर्वत्र सारखा नसला तरी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तो पाहायला मिळू शकतो. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये स्थानिक हवामान बदलांमुळे ढग तयार होऊन एखाद्या ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सध्या पावसाचा कोणताही मोठा इशारा नसला तरी राज्याच्या उर्वरित भागात तापमानात वाढ होत असतानाच दुपारी किंवा सायंकाळच्या सुमारास हे पावसाचे वातावरण तयार होईल. हवामानाचे असेच प्रत्येक ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत राहू. मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद.